तर मंडळीनो, आत्ता आपण कोकणात आलेलो आहे. आपल्या घराकडे, आपल्या गावाकडे आलो आहे, चिपळूणला, कळंबटमध्ये माझ्या. तर मंडळी, लय भारी वातावरण झालेलं आहे. पाऊस आता जोरदार मस्तपैकी सर लावून गेले पावसाची. आणि मंडळीनो, एक नंबर वाटत आहे इकडचं वातावरण. आणि आता पाऊस पडला की तुम्हाला माहिती आहे, बाप्पाच्या आगमनाची चाहूल तर लागतेच. आणि बघा, अजून आता लोकांनी शेती वगैरे करायचं केले नाही, पण पेरणी पण करून झालेली आहे. त्याच्यावर बघा छोटे छोटे कोंब उठलेले आहेत. शेती करण्यासाठी आपण पेरणी केलेली आहे पहिली. हे पेरणीला आहे ना, छोटे छोटे कोंब आलेले आहेत, झाडं उठलेली आहेत, थोडी थोडी रोपं. आणि आपण आता नंतर हे क्लिअर पूर्ण मोठे झाल्याच्या नंतर आपण ह्यांना इथे नांगर धरून इथे परत लावणार आहोत. आणि ते नंतर मोठे होणार. सुंदर असं वातावरण झालेलं आहे. आणि आमच्या मंदिराचं काम चालू आहे इथे. इथे मंदिर होतं, या मंदिराचं आपलं काम चालू आहे. आपण काही दिवसामध्येच आपण मंदिर उभं करणार आहोत तिथे. आणि सुंदर असं गावचं संध्याकाळचं वातावरण झालं आहे. हे बघा मंडळी, हे गावचं वातावरण, गावची घरं सुंदर प्रकारे दिसत आहेत, बघू शकता तुम्ही. संध्याकाळी आमचा मस्तपैकी प्लॅन आहे माशाला आणि किरव्याला जायचा. बघू आता किती मासा आणि किरव्या भेटतात. आणि मस्तपैकी पॅक करायचं आणि घेऊन जायचं कामावर तिकडे शहरात आपल्या पुण्याला. तर मंडळी, गावाकडची आठवण खूपच येत असते. खूप भारी वाटतं गावाकडची आठवण आल्यावर. खूप मला येऊच वाटतं गावाकडं. मी सरळ सरळ डायरेक्ट गावाकडे येतो. आणि गावच्या वातावरणामध्ये आल्यावर खूप म्हणजे खूप भारी वाटतं. त्यामुळं गावाकडे येत जायचं, लय भारी वाटतं. मंडळी, बघू शकता आपण आत्ता फणस काढायला आलेलं आहे. फणस फणस सावकाश सावकाश काढा. खाल्लं बाजूला हो, नाही तर आगावर येईल. पण झाड वरं झालंय ना. तर मंडळी बघा कसे फणस काढतायत, रस्सीला लावून. रस्सी बांधलेला आहे ना. और पडला. ओ माय, आपटला बघ असला. मंडळी हे बघा, चढलेत काकावरती आणि फणस काढतात. हे बघा, हे बघा, रस्सीला बांधून आलाय फणस. तर बघा, बघा आला. 1 2 3 4 फणस, 5वा आणि वरती एक पडलाय. हे आमचं फणसाचं झाड कसलं हिरवं हिरवं झालंय सगळं वातावरण. तर मंडळी, आपण आता फणस घेऊन निघालेलो आहे घरी. हे बघू शकता तुम्ही. काचा असू दे. अगं आजीबाई, फुलं झाली काय काढून तुझी? आम्ही फणस घेऊन निघालोय घरात. तर फणसाची भाजी करायची मस्तपैकी, खायची. हा बघू शकता तुम्ही फणस, जबरदस्त असा फणस आहे. खाणार आहे आता, खाणार. आहे या आहे. अगं फणस किती भरपूर काढला नाही. मग काय ग, एवढं पिका कापा नाही ना तू. हा बघ आगे. हा मंडळी, फणस ठेवलेले आहेत, गोळा केलेले आहेत. 1 2 3 4 5 6 फणस आपण आणलेले आहेत. मस्तपैकी भाजी करायची फणसाची. आणि इकडं नांगर काम चालू आहे. इकडे नांगर काम चालू आहे जोरामध्ये. हे बघा, शेतीसाठी लागणारे नांगर आपल्याकडे भरून मिळतात. चंद्रकांत शिरकर भरतात. भाई, तर काय करतोयस? नांगर भरतोयस. हे बघा, सुंदर बघा आपल्याला नांगर भरतो. आपण तो वरती बघितलेलं, तर आपण फाल बघितलेला, इथे आपण लावतो नांगराला, नांगरणीसाठी. आणि हे आपण नांगरामध्ये लावतो. आता शेती करत असतात, शेतीमध्ये सगळे लोकांना नांगर लागतोच. त्यामुळे आपण ते पण दाखवलेलं आहे तुम्हाला. बघू शकता इकडे आता एकदम सुंदर वातावरण झालेलं आहे, हिरवं हिरवं गार वातावरण झालेलं आहे. इकडं आयुष शिरकर जे आहेत, ते आपले कॉलेजचे अभ्यास करत आहेत. बघा, लाजला गडी आहे. गडी अभ्यास करत आहे, 12वीला आता. तर मंडळी, आपले आता फणस काढून झालेले आहेत. आता आपण जात आहोत. काका आहेत वरती, ते काका आपले इथे नागर भरत आहेत. नागरासाठी फाल जे लागतात त्याला एकदम तयार करत आहेत भात्यावर. तर आपण बघायचं कसं तयार करतायत. आता मी घराच्या मागच्या बाजूला आलो आहे. हे बघा, हे घराच्या मागच्या बाजूचा नजारा आहे. हे वाला माझा घर आहे, हे वाला. आणि हा मागचा नजारा आहे पावसातून. हा बघा,
मंडळीनो, आपल्याकडं कोकणामध्ये गावाकडं जेव्हा नागर धरतात तर नागरासाठी फाळ वगैरे लागतो. त्यासाठी आपल्याला इथे आपले काका आहेत ते नागरासाठी जे फाळ लागतात ते बनवतात. खूप छान प्रकारे फाळ बनवतात. त्याला भातामध्ये वाफ देऊन असं गरम करून त्याला व्यवस्थित आकार देतात लोखंडाला, आणि तोच आपण नागरासाठी यूज करतो. आणि नागर आपण शेतीमध्ये वापरतो. आणि अशा पद्धतीमध्ये आमच्या गावाकडं असे कोळशावर गरम करून आम्ही लोखंडाला वळवून देतो. आणि त्याचबरोबर आम्ही अशी अशी कोयती पण बनवलेली आहे बघा मंडळी. ही सुंदर प्रकारे अशी डिझाईन काढली आहे कोयतीची. अशी सुंदर प्रकारे आमच्याकडे अशी कलाकृती करण्यात येते कोकणामध्ये. आणि ह्या ठिकाणी असा फाळ बनवलेला आहे आणि ह्या अशा पद्धतीने इथे तयार केलं जातं आमच्याकडे. खूप सुंदर प्रकारे असं आमच्या कोकणातली माणसं एक असं नवीन असं काय बनवतच असतात. आणि हा असा नजारा आहे. खूप लोक येतात नागर भरण्यासाठी इथे. मंडळीनो, आपला गणपती आलेला आहे. आपण आपला गणपती बघायला जात आहोत. आत्ताच गाडी आली गणपतीची, पोरांनी खाली केली गाडी. आणि आता आपण गणपती बघतो. आपला कसा डिझाईनचा गणपती आलेला आहे. खूप भारी वाटलं ऐकून. आत्ताच कारखानदार काकाने सांगितलं की पत्तो तुझा गणपती आलाय, लवकर बघायला जा. म्हणून गणपती बघायला आलोय. बघू शकता तुम्ही, हे आपलं गणपती आत्ताच आलेले आहे तिथे. हे बघा, हे गणपती ह्या घरामध्ये उतरलेले आहेत. तर आपण आता आपला गणपती कुठे याच्यामध्ये बघायचा आहे. वाव, किती सुंदर सुंदर मूर्त्या आणली नाहीत रे जय. एक नंबर गणपती आहेत ना. तर मंडळी बघू शकता आपला लाडका गणपती कसा आहे. माझा ह्या वर्षीचा लाडका गणपती हा बघा. खूप सुंदर गणपती आहे माझा. खूप आवडला मला, खूप म्हणजे खूप आवडला. आत्ताच आला जस्ट. आणि माझं नशीब पण बघा ना, मी आत्ता पुण्यावरून आलो आणि मला नेमकं गणपती बघायला भेटला माझा. खूप सुंदर गणपती आहे, बघू शकता तुम्ही. हा बघा कसा बसलाय. हा आमचा सुंदर गणपती आहे, लाडका ह्या वर्षीचा बाप्पा. बघू शकता तुम्ही मंडळी. आपला गणपती खूप भारी होता. खूप खूप आवडला मला माझा गणपती. तर आपल्याला आज खूप काही गोष्टी बघायला भेटल्या. आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे गणपती बघायला मिळाला. खूप आजचा सोन्याचा दिवस होता माझा, कारण की माझाच गणपती मला आज नेमका गाडीतून आला आणि बघायला भेटला. खूप छान वाटलं. तर मंडळी, असंच नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतीलच. खूप दिवसानंतर ब्लॉग बनवला, तर इथून पुढे पण तुम्हाला चांगल्या चांगल्या व्हिडिओ बघायला मिळतील. तर आपली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. मला कमेंटमध्ये सांगा कसं माझ्या गावाकडचं वातावरण वाटलं, सगळ्या गोष्टी दाखवल्या कशा वाटल्या तुम्हाला, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर भेटू आपण आता पुढच्या व्लॉगमध्ये.